पूरग्रस्तांना मदतीसाठी निधी वाटप मंजूर। या आठवडाभरात 12,500 कोटीची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जाईल। महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय। जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द करण्यासाठी तयार। विशाल गोखले यांच्या वकिलांची धर्मादाय आयुक्तांना माहिती। जैन बोर्डिंगचे ट्रस्टी सुद्धा या व्यवहारातून माघार घेण्याची शक्यता। वसंतदादा साखर संशोधन संस्थेची चौकशी हेतुपुरस्सर। आमदार रोहित पवार बचावासाठी सरसावले। भाजपने फेटाळला रोहित पवारांचा आरोप। वरळी मतदारसंघात 19,333 मतदारांची गडबड। बऱ्याच मतदार संघात वडिलांचं आणि पतीचं नाव सारखंच। वडिलांचं नाव बदलून पतीची नावं केली। आदित्य ठाकरेंचा दावा। आदित्य ठाकरेने महाराष्ट्राचा पप्पू सारखं वागू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोमणा। आदित्यने डोंगर पोखरून उंदीरही निघाला नाही। आदित्य ठाकरे खोटारडे। लोकसभेत मतदारांची नावं गळाली, त्याची जबाबदारी घ्या। आशिष शेलार यांचे ठाकरेंना थेट आव्हान। वसंतदादा साखर संस्थेवर चौकशीचा बडगा। मुख्यमंत्र्यांनी दिले वसंतदादा साखर संस्थेच्या चौकशीचे आदेश। पवार काका पुतण्याचा शुगर इन्स्टिट्यूटवर पगडा। उद्धव ठाकरे हा भस्म्या झालेला अॅनाकोंडा। शिंदेंकडून ठाकरेंवर टीका, शहांना पाठिंबा। निलेश घायवळ भोवतीचा फास आवळला। भारताची थेट इंग्लंडला विनंती। ब्रिटन पोलिसांनी निलेश घायवळला अटक करावी। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण। गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यात व्हॉट्सअप कॉल। महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी दोघांमध्ये संभाषण। मुख्यमंत्री फडणवीसांचं निमंत्रण बच्चू कडूंनी धुडकावलं। मुंबईत बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहणार। शतकानुशतकाचं हिंदूचं स्वप्न पूर्ण झालं। जन्मभूमीवर राम मंदिर पूर्ण झालं। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला होणार ध्वजारोहण। आरोप करणं सोपं, पण चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं चूक। निंबाळकरांवरील आरोपांवर उदयनराजे यांची प्रतिक्रिया। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयानं दिलेली 2,800 जन्म प्रमाणपत्र बोगस। छत्रपती संभाजीनगरातील बोगस जन्म प्रमाणपत्रे झाली रद्द। शिवरायांच्या शौर्याचा थरार कोल्हापूरकर अनुभवणार। अफजल खानाचा कोथळा काढणारी वाघनखे पोहोचली कोल्हापुरात। वाघनखांचं कोल्हापुरात प्रदर्शन सुरू। वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचं निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आंध्राच्या किनार ठाकरेंनी टीकेचा नीच स्तर गाठला। चंद्रशेखर बावनकुळे यांचं ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर। आंध्राच्या किनारपट्टीवरून लोकांना हटवणं सुरू। आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार मोंथा चक्रीवादळ। आंध्र किनारपट्टीवरील अनेक शाळांना सुट्टी। पावसामुळे नाशिकमधील द्राक्ष शेती धोक्यात। फळधारणा न झाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड। अमित शहा यांची तुलना महाजस्त्र अजगराशी। निर्धार मेळाव्यात उद्धव यांची जीभ घसरली। जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचे 3 नोव्हेंबरपासून उपोषण। दादर कबूतरखाना बंद केल्याच्या निषेधार्थ उपोषण। रेल्वे स्टेशनवर जन्मलेलं बाळ बरं झालं। बाळाला हृदयाला छिद्र असल्याचं आलं होतं दिसून। बाळ आणि आई कपूर रुग्णालयात होते दाखल। मनसेच्या मोर्चाचा पहिला टीझर आला। मुंबईत मनसेचा 1 नोव्हेंबरला मोर्चा। मोर्चात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। मुख्यमंत्री कुठल्या अधिकारात निंबाळकरांना निर्दोष ठरवतायत? सुषमा अंधारे यांचा फडणवीसांना थेट सवाल। फलटण बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा दावा वादात। महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता। शिवसेना भाजप नेत्यांचे परस्परांना टोमणे। नागपूरच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणी दिवाळी। मिलन कार्यक्रमात वाजले की वारावर ठेका। पक्ष कार्यालयातील लावणीचा व्हिडिओ व्हायरल।